डोळे सृष्टीचा विस्तार दाखवणारे एक महत्त्वाचं इंद्रिय. वाढत्या वयानुसार आणि डिजिटल युगातील यंत्रांमुळे सृष्टी बघण्यासाठी आपल्याला चष्म्याची गरज भासू लागली. यात स्टाईलसाठी चष्मे वापरणारे वेगळेच. आपण चष्मा वापरतो खरा, तर चष्मा बनतो कसा हे आपल्याला माहीतच नसतं. तर आज आपण पाहूयात चष्मा मेकिंग सांगलीतील प्रसिद्ध श्रीकांत गोरे चष्मा कारखाना या ठिकाणी. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्यवसायाची सुरुवात ऍक्च्युली आमच्या सासऱ्यांनी सुरुवात केली. ऍक्च्युली 40 वर्षाचं काम चालू आहे या ठिकाणी. पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रात जेवढी आता दुकानं चालू आहेत त्यापैकी बरेचसे लोकांनी आमच्याकडे शिकले. एकेकाळी आमच्या सासऱ्यांची 25 ते 27 दुकानं होती, एक्सपर्ट होती. त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे एक या व्यवसायाची काही माहिती नसताना त्यांनी हे ऑप्टिक्स कशा काचा तयार होतात, काय होतात, आमचे स्वतःचे तेव्हापासूनचे काचेचे कारखाने की आता ज्या रेडी काचा येतात त्यावेळी ते स्वतः बनवत होते आणि भरपूर स्टाफ त्यावेळी होता. आता आपले सांगली आणि डेरवण असे 3 आउटलेट्स चालू आहेत. सांगलीमध्ये गणेश नगर मध्ये श्रीकांत गोरे चष्मा कारखाना, हार्बर्ट रोडला सौरभ गोरे चष्मेवाले आणि चिपळूण डेरवणला सौरभ गोरे चष्मेवाले असे 3 आउटलेट आता सध्या चालू आहेत. आता कोण कोण बघते व्यवसाय हा, कसं काय आता एवढ्या सगळ्या ठिकाणी तुम्हीच बघताय का कसं? नाही, आता 3 ठिकाणी आउटलेट आहे. 2 ठिकाणी मिस्टर बघतात. एका ठिकाणचं हे माझ्याकडे आहे. ओनर मी आहे पण आता सध्या हे चालवतात. म्हणजे हे काम हे बघतात, बाकी बिझनेस मी पूर्ण चेक करते. व्यवसाय कसा चालतो काय वगैरे सगळं. नाशिकर साहेब, या चष्मे बनवण्याच्या याच्यात किती स्टेज आहेत काय? सर नमस्ते. सध्या आता ह्याच्यामध्ये साधारण 7 ते 8 स्टेज असू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मोठी स्टेज म्हणजे डॉक्टरांच्याकडनं जेव्हा कस्टमर किंवा एखादे गिरायक आपला नंबर कार्ड करून येतं ते आपण बघितल्यानंतर त्याच्यावरती काय नंबर आहे तो बघून मग कस्टमर आपण फ्रेम दाखवायला चालू करतो. साहेब, मग यात कसं कस्टमर काय सिलेक्ट करतात कसं? आता याच्यामध्ये मी कस्टमरसाठी साधारण 3-4 पद्धतीने व्हरायटी येतात. त्याच्यामध्ये काही शीट फ्रेम आहेत, काही मेटल आहेत, काही आता अत्याधुनिक पद्धतीची नवीन 3 पीस आहे. मग कस्टमरने पहिल्यांदा सुरुवातीला फ्रेम पसंत केल्यानंतर मग आपण त्याच्या चेहऱ्यावरती साईडला बसते का नाही किंवा मागं काना साईडला बसते का हे पहिला फिटिंग आपण चेहऱ्यावर कस्टमर फ्रेम कडे बघत असते. कारण आमच्या लक्ष त्यांच्याकडे नसते, तर ते कस्टमरला फ्रेम कशा पद्धतीने चेहऱ्यावर फिटिंग होते हे याच्याकडे आमचं जास्त असते. मग त्यांनी फायनल केल्यावर पुन्हा आम्ही कस्टमरला घालून बघतो की व्यवस्थित बसते का नाही, कुठं फ्रेम तिरकीवर बसते किंवा काय, ह्याचं सगळं आपण त्याच्यामध्ये ते कसं बघताय म्हणजे कसं काय. तेव्हा कस्टमर घाला तेव्हा आमचं लक्ष त्या इमेज कडे असतं की त्यांच्याकडे बघत नाही. पण कस्टमर काही वाटतं की वाटतंय, पण आम्ही बघतो की फ्रेम ऍक्च्युली कस्टमरला ब्रिजला बसते का की कानाच्या तुमच्या अनुभवानं ते आमचं लक्ष तिकडे असते किंवा ती फ्रेम डोळ्याच्या सेंटरला बरोबर येते का नाही. हे आपण त्यात घेतो. आता यांनी आता सिलेक्ट केली कुठली फ्रेम? आता सिलेक्ट अशा प्रकारची फ्रेम सिलेक्ट करतात. त्याच्यानंतर आम्ही साधारण फ्रेमचा कारण काचेचा सेंटर आणि फ्रेमच्या डोळ्यावरचा सेंटर घेतो, म्हणजे त्याप्रमाणे क्लिअरिटी खूप चांगली येते. म्हणून आम्ही पहिल्यांदा फायनल केल्यानंतर फ्रेम एरिया कस्टमरला पुन्हा लावायला लावतोय. आणि त्याचा आपण पहिला हे घेतो की डोळ्याचा सेंटर किंवा बुबुळ प्युपिल म्हणतो आपण त्याला. तो कुठे येतो हा पण कस्टमरला आम्ही आमच्या डोळ्याकडे इथं बघायला लावतो. आणि त्यांचा प्युपिल प्रमाण आपण इथं मार्किंग घेतो. मी नुसती फ्रेम सिलेक्ट करून होत नाही, तर त्याचे सेंटर पण घेणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आपण काचेचा सेंटर आणि हा कस्टमरचा घेतलेला प्युपिल सेंटर याचं फिटिंग केलं तर अजून दिसण्यामध्ये क्लॅरिटी खूप चांगली येते. यात आता मग आता सध्या काय तर मार्केटमध्ये असं म्हणतात की काचेच्या ह्याच्यात प्रकार वेगवेगळे आहेत, कसे आहेत ते काय? आता ह्यांच्यासाठी एज प्रमाण म्हणलं तर सध्याच्या कलियुगामध्ये मोबाईल वापर खूप आहे, तसा कॉम्प्युटरचा आहे, लॅपटॉप. आपल्या घरातले पूर्वीची राऊंड स्क्रीन होती, आता सगळे LCD फ्लॅट स्क्रीन चालले. त्यातनं आपल्याला काही लोक UV रेज म्हणतात, काही जण क्षकिरण म्हणतात किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज. ही न पास करणारी लेन्स आहे, त्याला ब्लू कट लेन्स किंवा ब्लू ब्लॉक अशी दोन्ही नाव येतात. मग त्या लेन्स आता आम्ही शक्यतो कस्टमरला प्रेफरन्स करतो. ह्याचा फायदा आहे की ज्यांचं दिवसातनं 7-8 तास ब्लू ह्याचं काम आहे, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा काही एक्सरे मशीन यूज करतात, ह्याच्यात UV रेज न पास करून ह्याच्यात आपण ती ब्लू ब्लॉकची लेन्स देतो त्यांना. साहेब, आता ही समजा एखादी कस्टमरनं फ्रेम सिलेक्ट केली तर या फ्रेम मध्ये काय काय इन्क्लूड येतं? नाही, सुरुवातीला फक्त ह्या बेसिक मध्ये फ्रेमची कॉस्टच धरलेली आहे. त्याच्यानंतर जे कस्टमरच्या समोरला मी काचेची व्हरायटी सांगेन, त्याच्यामध्ये कस्टमर जे क्लास सिलेक्ट करेल तर त्याचं कॉस्टिंग त्यामध्ये ऍड होईल. तर यामध्ये असं बिल होतं की फ्रेमचे कॉस्टिंग अलग आणि जे कस्टमर
कुठल्या प्रकारची काच सिलेक्ट करतं. समजा त्यामध्ये ब्लू ब्लॉक येईल, अँटी कोटिंग किंवा कोटिंग आपण नुसते आम्हाला हार्डकोट मध्ये ब्लू कट पाहिजे, तर त्या सगळ्याचं कॉस्टिंग हे फ्रेम मध्ये ऍड करून मग टोटल बिल केलं जातं. ओके, म्हणजे ही फ्रेमचीच कॉस्ट असते. ही फ्रेमची कॉस्ट अलग आणि काचेची सिलेक्ट करणाऱ्याप्रमाणे त्याची कॉस्टिंग अलग केलं. ओके ओके. आता यांनी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणलेलंच होतं, म्हणजे नंबर वगैरे काढलेलं सगळं आणलेलंच होतं. तर आता हे सोडून सुद्धा काही डिमांड करतात का की लोक आमच्याकडे इथं पण एकदा जरा चेक करूया वगैरे असं? तसे करू शकतात. आम्ही ते आता सोय ठेवलेले आहे. ओके. आपल्या दुकानचे मालक आहेत आदिती गोरे, त्यांचा ऑप्थॉल्मिक टेक्निशियनचा कोर्स झाला आहे, त्यामुळे त्यांच्याद्वारे आपण चेक करायची आपल्या इथे ठेवलेली आहे. ओके, म्हणजे एखादा कस्टमर म्हणले की आम्हाला डॉक्टरांच्या द्यायला वेळ नाही किंवा मला अर्जंट आहे, तर आपण आपल्या टेक्निशियनद्वारे चेक करून आपण नंबरचा चष्मा करून देऊ शकतो किंवा करतो आपण. ओके. आता दुसरी स्टेज कुठली? कस्टमरने फ्रेम पसंत केलेली आहे, त्यांची आपण काचेची ऑर्डर घेतलेली आहे. त्यांना जी आता मी झाले ऍडव्हान्स पद्धतीनं, कारण ते यंग एज आहे आणि यंग जनरेशन पण त्यांना ब्लूकटची काच आपण सजेस्ट केली आहे. ओके. तर कस्टमरना ब्लूकट घालामुळे, कारण त्यांचं एज आणि हे बघता आता ते 12वीला असल्यामुळे कॉम्प्युटर काम आणि लॅपटॉप घरात यूज आहे असं त्यांना विचारलं. त्यांनी सांगितले मला ब्लू ब्लॉकच घाला. तर त्यांनी दिले, डॉक्टर साहेबांनी दिले नंबर पण आपण आपल्या ती काच अवेलेबल असते काय. ओके. आता बाजारामध्ये पुरे प्रत्येक काचा तयार आहे, पण आता हे नवीन जे ऑटो मशीन, म्हणजे मी पूर्वी लहानपणी आलोय तेव्हा असं बघितले की इथं काचा तयार व्हायच्या किंवा काय, आता कसं ते पण आहे. आता हे जे फास्ट युग आणि याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी ऑटो मशीन खूप आल्यात, त्यामुळे कॉम्प्युटर मशीन पण जे 100तले 99% काच तयार येतात त्याच्यात. तर आपण त्याचा स्टॉक कायम असते रेडीमध्ये ठेवलेला असतो. ओके. कारण की एखाद्या खेड्यावरलं कस्टमर आमच्या आम्हाला अर्जंट पाहिजे, आम्हाला गाडी नाही, आजच्याच पाहिजे, आत्ता तासात द्या, त्या कस्टमरला हेल्पाटा देऊन आपण हा कायम स्टॉक असा, म्हणजे 0.5 नंबर आहे तर म्हणजे असे नंबर मिळू शकतात. तर जो साधारण रेग्युलर नंबर आहे तसं आपण सगळा तो रोजचा लागणार स्टॉक. रेग्युलर नंबर कुठले असतात साधारण? त्यामध्ये 0.50 येतो, 0.75 येऊ शकतो किंवा 1.50 येऊ शकतो. ओके. ज्यांचं 40 वरचं वय आहे त्यांचा लांबचा नंबर प्लेन पण जवळचा 1.5, 2 एज प्रमाणे असे येतात. अशा रोजच्या लागण्यातल्या आम्हाला जे वस्तू आहेत ते आपण मुद्दाम स्टॉकला ठेवतो. अर्जंट चष्मे करून देऊ शकतो. सगळे अर्जंट चष्मे घसरून कस्टमरला देऊन आम्ही देतोय ना. ओके. आता तसे मुलीला अर्जंट पाहिजे तर डॉक्टर साहेबांनी दिले नंबरवर आपल्याकडे काच अवेलेबल आहे. ओके. तर त्याच्या आधी आम्ही डायरेक्ट अशी काच बसवत नाही, त्याला आपण पहिला त्यांनी दिले नंबर पण आणि माझ्याकडनं जी काच तयार आहे त्याचा पहिला आपण 30 पॉवरची काचीची आलेली काच बरोबर आहे हे चेक करण्याचे त्याला मशीन आहे, याला आपण लेन्सिमीटर म्हणतो. ओके. तर त्याला पहिला आपण पॉवर चेक करतो की जो दिलेला नंबर आहे तो आणि याच्यावरचा नंबर, तर हा नंबर याच्याकडून आता योग्य आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडच्या काचा, म्हणजे 2 काचा चष्मा राहतील तर त्या दोन्ही पाचशे आपण पहिल्यांदा पॉवर चेक करून घेतो. ओके. पॉवर चेक करून घेतल्यानंतर ह्याच्यावर जे अँटी ग्लेअरचे लेअर आहे हे कंपनीनं, ओके, त्याच्यावर कुठे असे आपण स्क्रॅचेस वगैरे नाही ना, काच क्लिअर आहे ना, ओके, त्याच्यामध्ये कुठं थोडासा बबल वगैरे असता नाही ना, म्हणजे काच डिफॉल्ट नाही, याच्यासाठी लागणारे सगळे प्रिकॉशन आपण घेतो. ओके. त्याच्याप्रमाणे झाल्यानंतर मग पुढची स्टेज अशी असते की कस्टमरने घेतलेली फ्रेम आणि आपण मगाशी घेतलेली. ओके. ह्याचा आपण पहिल्यांदा मग ही डेमो म्हणतो आपण याला. हा डेमो पूर्वी येत नव्हता तुम्ही बघितला तर. ओके. आता हे येते कारण की डेमो असल्यामुळे फ्रेमचा आकार आणि शेप बदलत नाही आणि कस्टमरला अंदाज येतो साधारण की ही चष्मा मला साधारण झाल्यावर कसा दिसेल. ओके. तर आता हे डेमो म्हणतो आपण हे नंतर हा डेमो काढतो असा. ओके. आणि या फ्रेमच्या आकाराने ह्याला आपण असं, ह्याला आम्ही मार्किंग शब्द असं म्हणतो. ओके. तर आम्ही हा मार्किंग करून घेतो त्याच्यावर. म्हणजे आपण जी फ्रेम सिलेक्ट केली त्या फ्रेमचा डेमो प्रमाणे डेमो पीस, हा डेमो पीस आपण असा पूर्णपणे याला मार्किंग करून घेतो आपण. ओके. ह्याच्यानंतर आता पूर्वी याला असं होतं की हे मशिनरी अवेलेबल आहे तेव्हा असं ते आमच्याकडे कात्री असायची, त्या कात्रीने कटिंग करायला. ओके. पण त्याला वेळ आणि टाइम खूप जातात. आता जे नवीन मशीन आहेत रिजेक्शन पण भरपूर असेल तेव्हा काच कट होत्या मधनं. आता हे कट व्हायचं कमी झालं की मशीन आहे, त्यामुळे हे तुमचं 2 ते साधारण अवघ्या काही मिनिटातच काच कटिंग फिटिंग होते. ओके. मला कटिंग कसं होते दाखवलं जाईल. आता आपण ह्या मगाची काचेची नंबर पॉवर चेक केली, काच डिफॉल्ट नाही चेक केले, मार्किंग केले आणि आता आपण त्याप्रमाणे काच कटिंग करतोय. दाखवतो मला त्याप्रमाणे आता कटिंग होते बघा, ऑटो मशीनवर आहे त्यामुळे कटिंग लवकर होईल आणि करेक्ट सायंटिफिक कटिंग होणार याच्यामध्ये. आता हे मगाशी आपण मार्किंग केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल मशीनवर कटिंग केले. आता ह्या कटिंग आणि ह्या डेमो प्रमाणे व्हायचा आकार कट टू कट एकदम तयार झालाय. ओके. आता ह्याच्या नंतर ही जी आपण काच कट केली ह्या डेमो प्रमाणे, आता ह्या मशीनवरती याला फ्रेमचा जो आकार आहे ह्याला आपण ग्रुईंग म्हणतो. याला ग्रुईंग मध्ये आज जी खाच आहे ह्याच्यामध्ये काच बसवावी लागते, तर ती ग्रुईंग करून ह्याच्यामध्ये ती फिट केली जाईल आता. ओके. बॉम्बेला सभी लोग देखना चाहिए तुम्हाला.
आता ही कुठली स्टेज आहे, आता काय हे आता याच्यानंतर हे त्याने ग्राइंडिंग पूर्ण केले. ओके, ग्राइंडिंग पूर्ण केलेलं आपण फिनिशिंग म्हणतो, याला बफर पॉलिश केलंय, म्हणजे काचेसारखं दिसावं त्या पद्धतीने साईडला पॉलिश केलेलं आहे मशीनवर. ओके, आणि ह्याला ग्रोईंग जातं. हे पूर्ण काच आपण साफ करून घेतले, जे मशीनवरची हे असेल ती पावडर. ओके, आणि फ्रेम आता त्यामध्ये फक्त प्रेस करायचं काम आहे. ओके, हिटरला काय करून डायरेक्ट आता त्याला थोडीशी गरम करणार फ्रेमवर. ओके, मध्ये फिटिंग करणार थोडं हिटर चालू. फ्रेमचा आकार बदलायचा, थोडीशी काच आपण गरम करतो फ्रेम. ओके, आणि मग याच्यामध्ये ती काच प्रेस केली जाते. या प्लास्टिकच्या फ्रेम्स आहेत म्हणून. हा, प्लास्टिक फ्रेम आहे, कारण आकार बदलू नये, कारण असं जर प्रेस केलं तर काही वेळा फ्रेम कट होण्याचे चान्सेस असतात. ओके, म्हणून आपण थोडासा हिटर वापरून. आणि लोखंडी असेल तर फ्रेम लोखंडी त्याला मग स्क्रू ड्रायव्हर असतो, स्क्रू फिटिंग करतो आपण त्याला. ओके, आता या पद्धतीने ही प्रेस झाली बघा. आता ही उजव्या बाजूची बघी. आता अशा पद्धतीने हा पूर्ण चष्मा तयार झालेला आहे. तयार झाल्यानंतर आपण काय करतो की कस्टमरला फ्रेम तिरकावर बसू नये म्हणून पहिल्यांदा चोरीकडनं समान बाजूनं फ्रेम लेवल मध्ये आहे ना, त्याचा बॅलन्स कुठं तिरका नाही ना. ओके, म्हणजे घातल्यावर जर हे समजा याची काही तांडी वगैरे वाकडी तिकडे असेल तर फ्रेम डोळ्यावरला कस्टमरला ब्रीजला किंवा नाकाजवळ तो तिरका बसू शकतो. ओके, म्हणून हे पहिलं आपण काळजी घेतली की याची दोन्ही बाजूनं हे असेल. आणि आता ही मेटल फ्रेम असल्या आपण हिटर लावलाय, ह्याच्याऐवजी जर सॉरी प्लॅस्टिक, त्याच्याऐवजी मेटल फ्रेम असेल त्याला स्क्रू ड्रायव्हर असतात. पूर्ण काच लूज करायचे ना, त्यात फिटिंग केलं की प्रोटेक्ट केलं की फिटिंग होतं सेम. ओके, आता 40 नंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला चष्मा आलेला नाही, असं लोकांना दाखवून द्यायचं नाही. मग त्यासाठी सध्या काय नवीन प्रकार आलाय काय? त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वी ज्या काळी जशा दिसत होत्या काचा, ह्याला आपण बायफोकल लेन्स, डॉक्टर लिहिलं होतं की बायफोकल लेन्स वापरा. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हा तुमचा लांबचा नंबर आहे आणि याला बायफोकल लेन्स आहे की ह्याचा जवळचा टिकली आहे. हा चष्म्यात फिटिंग केल्यावर कस्टमरला दिसते की माझ्या चष्म्यात 2 नंबर आहेत. ओके, मग कस्टमरची अशी आता सध्या काही त्यांच्या की मला लांबचा जवळचा नंबर पाहिजे पण टिकली दिसायला नको आहे, किंवा काही जणांचा कॉम्प्युटर लॅपटॉपसाठी म्हणजे 2 नंबर दिसत होते पूर्वी. आता नवीनच्या पूर्ण की असं वाटतंय की मला हे दिसू नये पण चष्मा लांबचा जवळचा करायला पाहिजे. ओके, तर ही तुमची पहिली काच आहे, आपण टिकलीची किंवा बायफोकल लेन्स म्हणतो आपण. तर ह्याच्याऐवजी आता नवीन की आल्या टेक्नॉलॉजी त्याला प्रोग्रेसिव्ह लेन्स म्हणतात. ओके, तर ऍक्च्युली हे कंपनीचं आता मार्किंग आहे. पण जेव्हा चष्मा पूर्ण आपला त्याला हे मार्किंग जेव्हा आम्ही काढतो तर तुमची एकच का दिसणार, पण तुम्ही नजर जेव्हा खाली करणार तेव्हा तुम्हाला रिडिंग दिसेल. जेव्हा तुम्ही लांबचा बनवता तेव्हा दूरदृष्टी, अशा दोन्ही याच्यामध्ये येणार. पण नंतर चष्मा जेव्हा तयार होतो तुम्हाला दिसताना अशी त्याची एकच काच झालेली दिसेल तुम्हाला. तर असा सिंगलच चष्मा तुम्हाला दिसणार त्याच्यामध्ये. त्याला प्रोग्रेसिव्ह लेन्स असं म्हणतात. त्याचा दुसरा फायदा असा आहे की प्रोग्रेसिव्ह लेन्स की जे कंटिन्यू लॅपटॉप काम करणार आहेत, प्रत्येक डॉक्टर लोक वकील लोकांना फाईल वाचायचे, समोर मला लॅपटॉप यूज करायचा आहे, त्यासाठी या दोन्ही अंतर पण याच्यामध्ये कव्हर करतो. प्रोग्रेसिव्हचा फायदा आहे, दृष्टी चेंज होती. नियर विजनला त्यांना हा ऍडव्हान्स मिळतो. म्हणजे मोबाईलवर आपण काही वेळा स्क्रीन ही लहान असते त्याच्यात बघत असतोय आणि काही वेळा अचानक लॅपटॉप बघायला लागतोय, लॅपटॉपचा अंतर काही फाईल वाचायचा आहे, तर ह्या बेसिक सगळ्या ज्या रिडिंगचा अँगल आहे तो हा सगळ्या याच्यामध्ये कव्हर करतो. पूर्वीच्या काही जास्त नंबर असायचे, म्हणजे असं दुसर हे दिसायच्या, जाड नंबर दिसायचे. आता तसं कोणी वापरताना दिसत नाही, म्हणजे काय आहे नक्की त्याच्यामध्ये? पूर्वी टेक्नॉलॉजी होती, आता जे नवीन आले त्याच्यामध्ये हाय इंडेक्स लेन्स म्हणून येतात. ओके, त्याचा नंबर जो डॉक्टर साहेबांनी दिलाय तोच नंबर राहणार, पण त्याच्यामध्ये काचेमध्ये रिडक्शन केलं जातं आणि ती काच त्याच नंबरची मध्ये येतं. हे तुम्हाला मी दाखवतो. आता या कस्टमरचा एक नंबर आहे, साधारण त्यांचा उजेडवाला आहे 11 मध्ये 2 आणि डायोडवाला आहे 12.5 मध्ये 2.25. तर आपण हा चष्मा कस्टमरचा तयार केलेला आहे. ओके, तुम्ही दोन्ही बाजून बघितला दिसणार नाही एवढी आपण जास्तीत जास्त मॅक्झिमम पातळी हाय इंडेक्स मध्ये हा बनवला आहे. तर जेव्हा मी चष्मा तुम्ही लावला डोळ्यात तर समोरच्या दिसणार की हा नंबर 12 किंवा 14 नंबरचा मी केला आहे. त्याला हाय इंडेक्स लेन्स असं प्रेफर म्हणलं जातं. म्हणजे हे चष्मे त्या याच्या मनात सध्या हलके झाले, हलके येणार आणि नंबर सेम राहणार. थोडक्यात त्याची इंडेक्स म्हणतो आपण किंवा जो जाडी आहे ती त्याच्यामध्ये कमी घेतात, त्याला हाय इंडेक्स शब्दच म्हटला जातो. ओके, आणि आता ह्याच्याबरोबर आपण दुसरा एक ऍडव्हान्स करू शकतोय. बरेच लोकांना नंबरचा चष्मा आहे पण त्यांना गॉगल घालता येत नाही, त्यांना त्याची एक खंत असते की मला बाहेर प्रवासाला येते किंवा माझं 4 व्हीलर आहे पण मला गॉगल वापरता येत नाही, मग आम्ही काय करायचं? कारण प्रत्येक पुरीसारखी अटॅचमेंट वापरत नाही. तर याच्याकरता आपण ऍडव्हान्स मध्ये असं नवीन आले, तुमच्या नंबरचा चष्मा असा कलर लेन्स मध्ये जो तुमचा नंबर आहे करू शकतो. ह्याच्यामध्ये साधारण तुम्हाला एवढे कलर्स अवेलेबल आहेत जवळपास. जे कस्टमर कुठलाही हा जो कलर सांगा तो सेम विथ ऍज इट इज हा सॅम्पल प्रमाणे आपण त्याच नंबरची लेन्स तुम्हाला करून देऊ शकतो. म्हणजे गॉगल मधले जवळपास इथं आपण पाहू शकताय, म्हणजे ब्ल्यू आहे, फ्युजन आहे, रॉक आहे, जॅज आहे, हे सगळे ओपेरा आहे.
म्हणजे जे गॉगलची सिलेक्ट करणार सगळी आहे सेम प्रमाणे आपण त्यात करून देऊ शकतो, तीच इथे सगळी अवेलेबल आहे. आता त्याच्यामध्ये जसं एक आपण ब्राऊन बनवलेला दाखवला सॅम्पलला, त्याचप्रमाणे हा जो कस्टमर एखादा समजा हा ब्ल्यू जर सिलेक्ट केला तर तो तयार झाल्यानंतर तुम्हाला असा ब्ल्यू दिसेल. समजा एखाद्याला डार्क ब्राऊन पाहिजे, तो ब्राऊन तयार झाला असंही दिसू शकते. ओके, असे नंबरचे गॉगल्स आपण करून देऊ शकतो की समोरच्याला गाडी चालवताना किंवा कॉस्ट वेगळी असते. ह्याच्या कॉस्टिंग वेगळं आहे, पण बऱ्याच लोकांनी त्याच्यामुळे की पिक्चरला किंवा फोटो काढताना हे दिसून येत नाही. नंबरचा गॉगल डिमांड करून देऊ शकतो. ओके. तर मित्रांनो, चष्मा मेकिंगची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चष्मा मेकिंग बद्दल विस्तृत माहिती सांगितल्याबद्दल श्रीकांत कोरे चष्मा कारखान्याचे आभार आणि आपल्या सर्वांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असो ही ईश्वरचरणी प्रार्थना.